लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांना 33% आरक्षण देणाऱ्या नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या समर्थनार्थ पनवेल शहरात भाजपच्या वतीनं भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले। या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी आणि महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा पार पडली। पदयात्रेची सुरुवात भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयापासून झाली। बाजारपेठ मार्गे मार्गक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की नारी शक्ती वंदन अधिनियम हा महिला सक्षमीकरणाच्या दिशेनं क्रांतिकारी निर्णय असून यामुळे धोरण निर्मितीत महिलांचा सहभाग वाढणार आहे। सामान्य कुटुंबातील महिलांनाही राजकारणात येण्याची संधी मिळून देशाच्या विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। पदयात्रेदरम्यान घोषणाबाजी, फलक व बॅनरच्या माध्यमातून कायद्याबाबत जनजागृती करण्यात आली। तसेच समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीमही राबवण्यात आली। नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवत या उपक्रमाला पाठिंबा दर्शविला। या पदयात्रेत पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, पनवेल पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, उपमहापौर प्रमिला पाटील, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे, पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील, माजी महापौर व विद्यमान नगरसेविका कविता चौतमोल, महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, भाजपच्या जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, सरचिटणीस चारुशीला घरत, भाजप शहर अध्यक्ष व नगरसेवक सुमित झुंजारराव, महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष व नगरसेविका रुचिता लोंढे, नगरसेवक डॉक्टर अरुण कुमार भगत, दिनेश खानावकर, मधु पाटील, अजय बहिरा, दशरथ म्हात्रे, रवींद्र भगत, नरेश ठाकूर, प्रदीप भगत, नगरसेविका दर्शना भोईर, अस्मिता घरत, शिवानी घरत, प्रतिभा भोईर, प्रीती जॉर्ज, सरस्वती काधारा, परेशा पटेल, हेमलता गोवारी, शीला भगत, राजेश्री वावेकर, मोनिका महानवर, मनाली ठाकूर, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, माजी नगरसेविका नीता माळी, सुहासिनी शिवणेकर, सुलोचना कल्याणकर, सुशीला घरत, नलिनी शेलार, सारिका भगत, अनुराधा ठोकर, वर्षा नाईक, स्वाती कोळी, शहर सरचिटणीस अमित ओझे, रुपेश नागवेकर, निलेश म्हात्रे, केदार भगत, प्रीतम म्हात्रे, योगेश लहाने, सीमा घरत, लीना पाटील, अभिलाषा ठाकूर, रमेश मुंडे, सचिव ब्रिजेश पटेल, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। संपूर्ण देशभरामध्ये एक क्रांतिकारी निर्णय या देशामधल्या सर्व विधिमंडळांमध्ये आणि या देशाची सर्वोच्च संसद यामध्ये नारी शक्तीला आता यापुढे 1/3 जागा देण्याच्या बाबतीतला जो ऐतिहासिक असा निर्णय घेतला जाणार आहे त्याला पाठबळ देण्यासाठी संपूर्ण देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती आज वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या मोर्चांचं, रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। याच पद्धतीचा मोर्चाचं आयोजन किंवा आपण म्हणूया मार्चचं आयोजन इथे उत्तर रायगड जिल्ह्याच्या अध्यक्षा सौ प्रियाताई आणि त्याचबरोबरीनं आमच्या सर्व महिला पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी काढला गेलेला आहे। मी या निमित्तानं आमच्या सर्व समस्त महिला पदाधिकाऱ्यांचं, महिला कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। केवळ भाजपच्या नाही तर विविध राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या महिला आज या मार्चमध्ये सहभागी झाल्या आणि नारी शक्ती वंदन अधिनियम बिलाला, या अधिनियमाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। या निमित्तानं त्या सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त करतो आणि या विधेयकाच्या पारित झाल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर होईल आणि हा कायदा या देशाच्या संपूर्ण जडणघडणीमध्ये एक आमूलाग्र असा बदल घडवून आणेल हा विश्वाससुद्धा या निमित्तानं व्यक्त करतो। संपूर्ण देशभरामध्ये मोदीजींच्या या निर्णयाचं स्वागत होतं आहे। संपूर्ण महिला शक्ती आपले राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून राजकीय महिला पुढे येत आहेत। त्याचबरोबर
फक्त राजकारण समाजकारणातले नाही, उद्योग असतील, विविध आपल्या सहकारी संस्था असतील, यामध्ये काम करणाऱ्या सर्व महिला की ज्यांना आज आपल्या कर्तृत्वावरती काहीतरी सिद्ध करून दाखवण्यात आलेलं आहे, त्यांना निश्चितपणानं अशा पद्धतीच्या निर्णयामुळेचा आनंद वाटेल. इथं आमच्या सौ चारुशीला घरत आहेत. त्या पनवेल शहराच्या 5 वर्ष नगराध्यक्ष राहिल्या होत्या, उपमहापौर होत्या, त्या स्वतः शिक्षिका होत्या. आमच्या महापौर डॉक्टर कविता चोतमोल यांनासुद्धा राजकीय पार्श्वभूमी नव्हती. अशा राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या महिला आज नगराध्यक्ष, उपमहापौर, महापौर या पदापर्यंत पोहोचल्यात. पुढच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला महिलांना खासदार, आमदार बनण्याची संधी मिळेल, तेव्हा आपोआपच या देशामधली समस्त नारी शक्ती जी देशातल्या लोकसंख्येच्या 50% आहे, ती सर्व अधिक ऊर्जेनं काम करेल. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचा हा परफॉर्मन्स हा या देशाला अधिक ताकदीनं पुढे नेण्यामध्ये, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं स्वप्न आहे की किती काळ आम्ही सांगत राहायचं की आमचा देश गरीब आहे, आमचा देश विकसनशील आहे. नाही, विकसित भारत 2047 साली झाला पाहिजे. या दिशेनं हे पाऊल अधिक ताकदीनं आम्हाला पुढे नेणारं ठरणार आहे. साधारण महिला घरकाम करणाऱ्या होतो, नंतर शिक्षित झालो, त्याच्यानंतर सदस्य झालो, त्याच्यानंतर सभापती झालो, सरपंच झालो आणि आज सन्मानाचा दिवस आहे आपल्यासाठी की आपण संसदेमध्ये जाणार आहोत. म्हणजे बघा, आपल्यापैकी एक कुणी असेल की ती विधानसभेत जाणार आहे आणि हा ठराव जो घेतलेला आहे आपल्यासाठी, तर त्यांना